हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर मिसेस पावसकर. तर सकाळी आज नाश्त्यामध्ये मी पोहे केले. तर नाश्ता वगैरे झाला, मी पण नाश्ता केला. आजचा ब्लॉग हा घरातलाच असणार आहे, घरातली कामे, घरातलं रुटीन त्याबद्दल. तर नाश्ता तर झाला, तर चला लागूया स्वयंपाकाला. चलो स्वयंपाकाला सुरुवात करणार. ते माझा नाश्ता होईपर्यंत दूधवाले काकी आले त्या दारात, त्यामुळे पहिल्यांदा दूध घेतलं. माझ्या स्वयंपाकाची सुरुवात ही नेहमी पीठ मळण्यापासूनच असते, आणि जेव्हा जर मेथीची भाजी वगैरे असेल तर सकाळ सकाळी मेथीची भाजी निवडण्यापासून स्वयंपाकाची सुरुवात सुरू होती. तुमची स्वयंपाकाची सुरुवात कशी सुरू होती, म्हणजे कोणत्या कामापासून सुरू होते हे नक्की सांगा. तर पीठ वगैरे घेतलं, कणिक ते मळून ठेवलं. मला आईने सांगितल्याप्रमाणे मी अजून ग्लासमध्ये आणि तांब्यामध्ये पीठ मळताना पाणी घेत नाही, दुसऱ्या कुठल्या तर भांड्यात घेते. पीठ मळताना आपण जेवढ्या हळू पाणी घालाल ना पिठामध्ये, तेवढं ते कणिक सॉफ्ट आणि स्मूथ होतं, आणि त्याच्या चपात्या पण चांगल्या फुगतात. काही जण ते पीठ कणिक आपण जेव्हा मळतो ना, ते एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये पण घालून ठेवतात, कारण की चपात्या चांगल्या फुगतात. म्हणजे माझी मामी वगैरे करते तशी. कामं करता करताच मला जिथल्या तिथल्या जागेवर जे ते सामान ठेवायची सवय ही आधीपासूनच आहे. त्यामुळं मला आत्ता लग्न झाल्यावर जास्त माझा पसारा पडत नाही कामं करताना, कारण की जिथून तेलाचा डबा घ्यायचा, बाटली घ्यायची किंवा मिठाचा डबा घेतला आहे तिथल्या तिथं मला परत रिटर्न मी ठेवते लगेच. त्यामुळे जास्त किचन आवरायचं मला ताप पडत नाही. तर आज आमटीमध्ये करायची होती, वाटाण्याची आमटी करायची होती. त्यामुळे आधी वाटाणा वगैरे सोलून घेतला. तर माझं असं खूप इच्छा असते की भाजी आणलेल्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी सगळं सोलासली करून ठेवायचं, पण एकटी असल्यामुळे नाही जमत. तर मग जेव्हा लागेल तेव्हा ज्या त्या वस्तू निवडायच्या किंवा ज्या त्या वस्तू सोलून घ्यायच्या, असंच चालले. पहिल्यांदा होते तेव्हा मग मी वेळ काढून करायची की 1-2 भाज्या निवडून ठेवायची. पण आता कसं जरा घर पण स्वच्छ ठेवलंच पाहिजे ना, नाहीतर दिवसभर आपला स्वयंपाकातच गेला तर मग घराची स्वच्छता कधी करायची ना. त्यामुळं मग जसे आमटी कोणती भाजी करायची त्यानुसार निवडायची, सोलायचे वगैरे, ते चालूच असतं माझं. ह्यांना आज विचारलेलं आमटीमध्ये काय करू, तर हे मी म्हणलं त्यांना वाटाणा वगैरे, तर हे म्हणले बिर्याणी कर. तर आता व्हेज बिर्याणी म्हणजे मसाले भात. तर मी पहिल्यांदा नाही म्हणलं, परत आणि म्हणलं हे कधी मला काय म्हणत नाहीत की तू हेच आमटी कर, तू हेच भाजी कर, काय असेल ते खात असतात. त्यामुळं म्हणलं आज पहिल्यांदा काहीतरी म्हणलं कर म्हणून. तर म्हणून आज घेतली मसाले भात करण्यासाठी. तर पहिल्यांदा कोबी वगैरे चिरून घेतला, कारण की मसाले भातामध्ये कोबी, टॅमॅटो, बटाटा वगैरे असलं ना तर छान लागतं. तर आमटी आज वाटाण्याची करणार होती, म्हणून थोडा वाटाणा पण काढून घेतला, म्हणलं मसाला भातासाठी चांगलं लागेल. कोबी चिरायला घेतला, साईडलाच वाटाणा कुकरला लावला. वाटाणा भाजूनच केल्यावर पण छान लागतो, पण असं शिजवून केल्यावर पण ना वाटाणा म्हणा किंवा पावटा म्हणा खायला असा पूर्णासारखा लागतो, असं एकदम भारी मऊ शिजलेला असतो. त्यामुळे त्यातला आतला गाभा खायला छान लागतो. त्यामुळे मी शक्यतो असे शिजवूनच करते, मला ते आवडतं म्हणून. तर कोबी वगैरे चिरून घेतला, कांदा, टॅमॅटो, जे काय होत्या ना भाज्या त्या मी सगळ्याच घातल्या, म्हणजे बटाटा, कांदा, टॅमॅटो, मिरची, कोबी, वाटाणा. परत मटकी नव्हती, नाही तर मटकी पण छान लागते. परत शेंगदाणे वगैरे घातले, ते पण छान लागतात. तर मागच्या मी टॅमॅटो आणलेले बाजारातून, तर नुकतेच आणलेले, तर संध्याकाळी चिरून बघितलं तर त्याच्यात आळी होती, म्हणजे भरपूर आळ्या होत्या. त्यामुळे मी ते सगळे टॅमॅटो टाकून दिले. त्यामुळे मला टॅमॅटो घेताना भीतीच वाटते की बाबा टॅमॅटो चांगले असतील का. तर ह्यावेळी घेतले, पण होते चांगले, थोडे कच्चेमध्ये घेतलेले. त्यामुळं पहिल्यांदा चिरल्या आधी बघितलं त्याच्यात आळ्या वगैरे काय आहेत का, नाहीतर परत आणि सगळं टाकायला लागलं असतं. तर हे टॅमॅटो होते, बरे होते, चांगले होते. तर प्रत्येक गृहिणीचं किंवा प्रत्येक स्त्रीचं कसं असतं, सगळ्यात महत्त्वाचा घरातला पार्ट म्हणजे किचन. तर प्रत्येकाला असं वाटतं की माझं किचन असं छान डेकोर झालं पाहिजे, असं छान सजवलं पाहिजे किचनमध्ये काय शोच्या वस्तू वगैरे. तर माझी पण अशी इच्छा आहे की माझं किचन असं नीटनेटकं छान स्वच्छ दिसलं पाहिजे. तर चालू आहे माझं पण, मला पण पूर्ण किचन असं सजवायचं आहे, छान भारी करायचे आहे. तर आता बघू चाललं आहे, किती जसे दिवस जातील तशा वस्तू साठत जातील, तसं किचन माझं अजून फुलून दिसेल. तर मसाले भातासाठी सगळं चिरून वगैरे घेतलं, काय लागते ते सगळी तयारी केली. मला एवढा अंदाज नव्हता चौघांसाठी किती लागते, कारण की मी पहिल्यांदा केली तेव्हा आमच्या दोघांसाठीच मसाले भात केला. पण आता मला चौघांसाठी करायचं होतं, तरी पण मी 2-2.5
आपले छोटे चहाचे पेले असतात ना तेवढ्या मापानं तांदूळ घेतलेला आणि या सगळ्या भाज्या घेतलेल्या. तर माप बरोबर झालं, परफेक्ट झालं आणि ते शिजलं पण बरोबर. मसाले भात करायचं हे ऑन द स्पॉट ठरलं, त्यामुळे मी पहिल्यांदा वाटाण्याची आमटी पण करून ठेवलेली, पण ती आमटी उगाच केली कारण की ह्या सगळ्यांनी मसाले भातच खाल्ला. बाबांनी फक्त आमटी खाल्ली, मग बाकीची आमटी आहे तशी राहिलेली त्यामुळे संध्याकाळी फक्त कोबीची अशी सुकी भाजी म्हणजे लतपत म्हणत नाही का आपण, थोडीशी रस्सा आणि थोडी सुकी भाजी तशी केली कारण की आमटी होती सकाळची. तर तांदूळ वगैरे सगळे काढले, धुवून वगैरे घेतले. तर मसाले भातासाठी मी पहिल्यांदा तांदूळ घेतलं, परत वाटाणा घेतलेला, कच्चे शेंगदाणे, कांदा, टमॅटो. हे तांदूळ धुतलेले मी पाणी स्टोअर करून ठेवलं, का ते परत सांगते, पण हे यूजफुल आहे म्हणून स्टोअर करून ठेवलं. मग काय मसाले भातात मस्तपैकी जिरा मोहरीची फोडणी दिली, परत खडे मसाले वगैरे टाकले, तमालपत्री टाकली, मसाले भाताला फोडणी दिली आणि मसाले भात शिजवायला वगैरे ठेवला. सगळ्या भाज्या वगैरे टाकल्या, पण भाज्या जास्त झाल्या त्या मला वाटलं शिजतात का नाहीत, पण परफेक्ट तांदूळ आणि भाज्या वगैरे बरोबर शिजलं. मला तांदूळपेक्षा भाजीत जास्त दिसत होती, पण मसाले भातात ते पाहिजेच ना. तर एका साईडला माझी आमटी पण तयार होती, तर तोपर्यंत आमटी होईपर्यंत आणि इकडं कुकर होईपर्यंत सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतली. तर हे बघा आपला किचन कटा कसा क्लीन दिसतोय. पीठ मळून झालं, एकीकडं मसाले भात लावला, एकीकडं आमटी झाली आणि किचन कटा पण पूर्ण क्लीन झाला. तर हे मग असे साठवलेलं पाणी मी काढलेले आता सांगते. तर हे पाणी मी झाडांसाठी काढलेलं. तर तांदळाचं पाणी हे झाडांसाठी, त्यांच्या मुळांसाठी खूप युजफुल असतं, जसे की आपल्या केसांसाठी पण असतं किंवा चेहऱ्यासाठी पण युजफुल असतं, पौष्टिक म्हणतात ना तसं. त्यामुळं ह्याच्यामुळं झाडांची, रोपांची ग्रोथ चांगली होते आणि मुळे पण मजबूत होतात. त्यामुळे मी असं जेव्हा तांदूळ धुईल ना तेव्हा पाणी ठेवतच असते. झाडांना मी आठवड्यातून 2-3दा हळदीचं पाणी पण घालते, कारण की ते पण चांगलं असतं झाडांसाठी. त्यामुळे ती पांढरी कीड वगैरे लागलेली झाडांना असते ना, ती पांढरी कीड ते मरून जातात परत मुंग्या ते. तर पाणी वगैरे घातलं परत, आणि खाली पसारा पडलेला पूर्ण किचनमध्ये, तर तो आणि क्लीन करून घेतला. परत झाडू वगैरे मारून घेतला, कारण की मग ते तसंच ठेवलं ना मग ते पायाला लागतं आणि मग पूर्ण ते घरामध्ये तो कचरा होतो. त्यामुळे पहिल्यांदा ते क्लीन करून घेतलं. तर आज मी दिवसभरात 2दा मशीन लावली, कारण की एकदा रेग्युलरच्या कपड्याची परत आणि लावली. तर मसाले भात पण तयार होता. बघा कसा वाटतोय तो. खड्या मसाल्यामुळे त्याला झणझणीत पण आलता, पण अजून थोड्या मिरच्या टाकाव्यात असं मला वाटत होतं, कारण की तिखट जास्त झालं असतं. मला तिखट मसाले भात जास्त आवडतो, पण हा झालता झणझणीत कारण की ह्याच्यात खडे मसाले वगैरे टाकलेलं, परत हे आपलं लवंग वगैरे टाकलेलं. तर ह्यांनी सगळ्यांनी मसाले भातच खाल्ला आणि मी पण मसाले भातच खाल्ला. आमटी आणि चपाती उगाच केली असं वाटलं, तरी मी चपाती लाटल्या नव्हत्या, पीठ मळून ठेवलेलं फक्त. तर बाबांपुरते तेवढ्या चपात्या केल्या आणि आम्ही तिघांनी सगळ्यांनी मसाले भातच खाल्ला. तर जेवण वगैरे झालं तर रिटर्न, आणि मी जी कपडे बाहेर धुतलेली ना वॉश केली ती, म्हणजे ती कपडे बेडशीट वगैरे होती, 2-3 बेडशीट होती, उशीचे कवर होते. ते काय आता म्हटलं मशीनमध्ये टाकण्यापेक्षा आपण हातानंच धुऊया, पण मशीनमध्ये लगेच सुकून जातात ना, म्हणून परत धुतल्यानंतर मशीनमध्ये आणले सुकवायला. कारण की त्याची बेडशीटला कशी माती जास्त असते ना, मग ती बेडशीट ह्याच्यात निघाल का नाही म्हणून बेडशीट हातानेच वॉश करू. खिडक्यांचे पडदे वगैरे हे हातानेच वॉश केलेलं बरं, कारण की ह्याची माती वगैरे जाऊन मशीनमध्ये अडकण्यापेक्षा आपण हाताने वॉश केल्याने क्लीन पण होऊन जाते, नीट आणि स्वच्छ निघून पण जाते. फक्त परत आपल्याला सुकवायचे असले तर आपण मशीनमध्ये घालू शकतो. आता मी सगळं पिळून वगैरे आणलेले, पण म्हटलं थोडं सुकवावे म्हणजे लवकर वाळून जातील, परत आणून असं होतं माझं दुपारचं थोडं रुटीन. कारण की मी अजून सगळे व्हिडिओ घेतले नाहीत कुडूक मुडूक जमानाचे, पण म्हणजे गोष्टीचे कामाचे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय अँड स्टे कनेक्टेड गाईज अँड डू मोर सबस्क्राईब अँड